की सत्ताधारी पक्षाची ही जबाबदारी आहे की सुरळीत कामकाज होत राहील, आणि इथं सत्ताधारी पक्षच गोंधळ घालत असताना दिसत होता. आणि राहुल गांधींनी देशाची बदनामी बाहेर जाऊन केलेली आहे. राहुल गांधींनी देशाची माफी मागायला पाहिजे. त्यांचं नाव राहुल गांधी आहे, राहुल सावरकर नाही. नमस्कार, इजी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. मी निरंजन. आज आपण एका महत्वाच्या कॉन्ट्रोवर्सी जी सुरू केलेली आहे त्याबद्दल बोलणार आहोत. काल देशाच्या संसदेमध्ये जो काही प्रकार चालला होता की पहिल्यांदा आपल्याला असं पाहायला मिळालं की देशाच्या संसदेमध्ये सत्ताधारी पक्ष गोंधळ घालतोय आणि सत्ताधारी पक्षाच्या गोंधळामुळे कामकाज तहकूब करायला लागतंय. आणि हे संसदेच्या दोन्ही सभागृहात झालं, म्हणजे लोकसभेमध्ये सुद्धा झालं, राज्यसभेमध्ये सुद्धा झालं. आणि त्यामुळे संसदेचं सभागृह हे सतत तहकूब करायला लागत होती. यात महत्वाचा भाग हा आहे की सत्ताधारी पक्षाची ही जबाबदारी आहे की सुरळीत कामकाज होत राहील, आणि इथं सत्ताधारी पक्षच गोंधळ घालत असताना दिसत होता. बरं, हे गोंधळ घालण्यामागचं कारण काय होतं? तर राहुल गांधींनी लंडनमध्ये केम्ब्रिज युनिव्हर्सिटीमध्ये बोलत असताना त्यांची जी चर्चा होती त्या विषयाबद्दल ते बोलत असताना भारतातल्या गोष्टींबद्दल त्यांनी जी वक्तव्य केली त्यावरून राजनाथ सिंहांनी पहिल्यांदा हा सगळा प्रकार लोकसभेत सुरू केला. आणि ते देशाचे संरक्षण मंत्री आहेत असं म्हटलं जातं. माझं असं स्पष्ट मत आहे की ते देशाचे संरक्षण मंत्री नाहीत, ते फक्त स्वसंरक्षण मंत्री आहेत. त्यामुळे त्यांनी भाजपचं स्वसंरक्षण करण्याच्या नादामध्ये त्यांनी काल संसदेमध्ये असं वक्तव्य केलं की राहुल गांधींनी देशाची माफी मागायला पाहिजे. आता आणि राहुल गांधींनी देशाची बदनामी बाहेर जाऊन केलेली आहे. तर राहुल गांधींनी मुळामध्ये जे काही ते केम्ब्रिज विद्यापीठामध्ये बोलले किंवा नंतरही त्यांच्या ज्या इंटरॅक्शन्स झाल्या त्याच्यामध्ये देशाच्या विरोधात ते काय बोलले? तर भारताच्या विरोधात त्यांनी एकही वक्तव्य केलं नाही किंवा भारताची बदनामी होईल असं एकही वक्तव्य केलं नाही. या उलट या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी गेली 9 वर्ष सतत या देशाची बदनामी होईल अशाच प्रकारची वक्तव्य परदेशामध्ये जाऊन करतात. म्हणजे त्यांनी चीनमध्ये, कोरियामध्ये अशी वक्तव्य केली होती की या देशामध्ये जन्म कशाला घेतला असं भारतातल्या लोकांना 2014 पर्यंत वाटत होतं की काय हा बेकार देश आहे, काय या देशात आपण जन्म घेतला, आपण किती दुर्दैवी आहोत की आपल्याला या भारतासारख्या देशात जन्म आला. आता मला सांगा की हे देशाची बदनामी करणारं वक्तव्य नव्हतं. पंतप्रधान बनल्यानंतर, परदेशात गेल्यानंतर हा माणूस ज्या वेळेला भाषण करताना असं म्हणतो की भ्रष्टाचार की सरकार मुझे विरासत में मिली है, आणि या देशाने 70 वर्षात काहीही केलेलं नाही असं हा मनुष्य, हा नरेंद्र मोदी देशाचा पंतप्रधान परदेशामध्ये जाऊन बोलतो की 70 वर्षात या देशाने काही नाही केलं. मग 70 वर्षात या देशाने काय केलंय हे अख्खं जगाला माहिती आहे. सगळ्या जगाला माहिती आहे की या देशाने 70 वर्षात काय केलंय. देशाची बदनामी जी काही होते ना ती नरेंद्र मोदींनी केलेल्या वक्तव्यांमुळे होते. देशाची बदनामी हे मोदी जेव्हा सांगतात छाती पिटून की 80 कोटी लोकांना या देशामध्ये मोफत धान्य देतो, त्यावेळेला तुम्हाला त्याच्यात फुशारकी वाटत असते. जग तुमची किंमत करत असतं की तुमच्या देशातली निम्म्यापेक्षा जास्त लोकसंख्या तुम्ही भुके कंगाल करून टाकलेली आहे की त्यांना फुकट सरकारकडून धान्य द्यावं लागतं. आणि गेल्या 70 वर्षामधल्या सरकारांनी देशाला इतकं समृद्ध आणि सामर्थ्यवान केलेलं आहे की आज अशी परिस्थिती असताना 80 कोटी लोकांना सुद्धा देश मोफत धान्य देऊ शकेल. ही परिस्थिती आधीच्या 70 वर्षातल्या सरकारांनी निर्माण केली, नरेंद्र मोदींनी नाही. नरेंद्र मोदींनी 5-7 वर्षामध्ये हा देशामधले 80 कोटी लोक भुके कंगाल करून टाकले. याची मोदींना आणि भाजपला खरं तर लाज वाटायला हवी, पण ती लाज न वाटता देशाची बदनामी खुशाल बाहेर ते परदेशामध्ये करत असतात. राहुल गांधी काय बोलले केम्ब्रिज विद्यापीठामध्ये, राहुल गांधी काय बोलले हे मुद्दाम समजून घेणं गरजेचं आहे. त्यांनी असं सांगितलं की भारताची लोकशाही, आणि सर्वात पहिल्यांदा तर राहुल गांधींच्या बोलण्याचा विषयाचा हेडलाईन अशी होती की लर्निंग टू लिसन, म्हणजे ऐकण्याचं शिक्षण घ्यायला हवंय, समोरच्या माणसाचं ऐकून घेता यायला हवंय. आणि हे लर्निंग टू लिसन हा विषयावरती बोलत असताना ते जे काही बोलले
त्यानंतर भाजपनी जी काही प्रतिक्रिया दिली काल संसदेपर्यंत, त्यातून एकच गोष्ट लक्षात येते की भाजपनीच अजूनपर्यंत आर्ट ऑफ लर्निंग शिकलेलं नाही. लर्निंग टू लिसन हे कौशल्य अजून भाजप शिकलेली नाही. भाजप ऐकून घ्यायला तयार नाही. हेच सातत्याने काल संसदेमध्ये सुद्धा दाखवलं गेलं. केम्ब्रिज विद्यापीठामध्ये बोलताना राहुल गांधी असं म्हटले की या देशातलं लोकतंत्र, या देशातली लोकशाही ही धोक्यात आलेली आहे. वेगवेगळ्या पद्धतीने या लोकशाहीवरती हल्ला चालू आहे. या देशामधला माध्यम, प्रसार माध्यम आणि वेगवेगळ्या संस्था याच्यावरती ताबा घेतला जातोय. आता ही गोष्ट खरी आहे का खोटी आहे? ही गोष्ट खरी आहे ना, की माध्यमांवरती हल्ला केला जातो. या देशाचेच पंतप्रधान बोलले होते ना, प्रेस्टिट्यूट्स. देशातल्या पत्रकारांना वेश्याशी तुलना करताना, वेश्यांबरोबर तुलना करताना या देशाचे पंतप्रधान प्रेस्टिट्यूट असं म्हटले होते. न्यूज मॅनेजर्स असं त्यांनी नाव दिलं होतं हे बोलत असताना. या देशातल्या प्रसार माध्यमांवरती नियंत्रण राखण्याचा हा प्रयत्न होता. आणि लेटेस्ट उदाहरण एनडीटीव्हीचं ज्या पद्धतीने अडाणींनी ॲक्विजिशन केलं आणि अख्खा एनडीटीव्ही ग्रुप हा ज्या पद्धतीने ताब्यात घेतला, हे त्याचंच उदाहरण आहे ना. कशा पद्धतीने माध्यमांवरती नियंत्रण मिळवलं जातंय. चीफ इलेक्शन कमिशन मधल्या म्हणजे इलेक्शन कमिशन मधला एक सदस्य हा निवडणुकीच्या कामकाजाच्या बद्दल एक टिप्पणी देतो. तो टिप्पणी दिल्याबरोबर त्याच्या घरावरती, त्याच्या बायकोच्या ऑफिसमध्ये, बायकोच्या अकाउंट्सवरती रेड केली जाते सीबीआय कडून आणि ईडी कडून. हे या देशाने बघितलंय. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश ज्या वेळेला राफेल आणि बाबरी मशीद सारखे निर्णय देण्याच्या बेतामध्ये असतात, त्यावेळेला त्यांच्याबद्दल एक सेक्स स्कॅन्डल उभं केलं जातं. आणि ते सेक्स स्कॅन्डल उभं केल्या गेल्यानंतर ते देशाचे सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश रंजन गोगोई यांनी बाबरी मशिदीमध्ये सुद्धा सरकारला हवा तसा निर्णय दिला आणि राफेलच्या बाबतीत सुद्धा सरकारला हवा तसा निर्णय दिला. आणि नंतर रिटायरमेंटच्या 3-4 दिवशी ताबडतोब त्यांना भाजपनी राज्यसभेचं खासदार बनवून घेतलं. हे बघितलंय अख्ख्या देशाने आणि अख्ख्या जगाने की कशा पद्धतीने या लोकशाही संस्थांवरती नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला जातोय. इलेक्शन कमिशनची 19 लाख ईव्हीएम मशीन ही चोरीला गेलेली आहेत. पण या देशाचं गृहमंत्री ती ईव्हीएम शोधण्याच्या मागे नाहीये. तो या निवडणूक आयोगावरती दबाव आणण्याचा प्रयत्न करतो. आणि ते प्रकरण इथपर्यंत वाढलं की सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांना हे सांगावं लागलं की निवडणूक आयुक्त ची नेमणूक आता फक्त सरकार करणार नाही, तर पंतप्रधान, विरोधी पक्षाचा नेता आणि चीफ जस्टिस हे मिळून याची नेमणूक करतील. अशा पद्धतीने ब्युरोक्रॅटिक इंटरफिअरन्स, पॉलिटिकल इंटरफिअरन्स निवडणूक आयोगासारख्या स्वायत्त संस्थेत व्हायला नको म्हणून सर्वोच्च न्यायालयाला हे सांगावं लागलं. त्यानंतर राहुल गांधी असं बोलले की विरोधी पक्षाच्या नेत्यांवरती विविध मार्गांनी खोट्या केसेस केल्या जात आहेत. हे होत आहे ना. आत्ता काही दिवसांपूर्वी अनिल देशमुखांना ज्यावेळेला जामीन मिळाला त्यावेळेला न्यायालयाने असं म्हटलं की यांच्यावरती तर केसच बनत नाही. आणि बनत नसलेल्या केसमध्ये अनिल देशमुखांना 1.5 वर्षापर्यंत जवळजवळ तुरुंगात ठेवलं. हेच झालं होतं छगन भुजबळ आणि समीर भुजबळांबरोबर की 2.5 वर्ष तुरुंगामध्ये ठेवलं. आणि त्यानंतर सरकारने तो म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने तो कायदा रद्द केलेला असताना सुद्धा ईडी त्यांना जामीन मिळू देत नव्हतं. शेवटी न्यायालयाने त्यांना जामीन दिला आणि नंतर न्यायालयीन प्रक्रियेमध्ये ते निर्दोष सुटले. डी शिवकुमार असतील, लालू प्रसाद यादव असेल, तेजस्वी यादव असेल, राबडी देवी यादव असतील, असे वेगवेगळ्या राज्यांमधले वेगवेगळे नेते, आम आदमी पक्षाचा मनीष सिसोदिया दिल्लीमध्ये असेल, या सगळ्यांना कशा पद्धतीने ईडी छळतंय. ईडी आणि सीबीआयच्या माध्यमातून सरकार यांच्यावरती कसा दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करतंय हे देशांनी पाहिलंय. त्यामुळे राहुल गांधी ज्यावेळेला म्हटले की विरोधी पक्षाच्या नेत्यांवर वेगवेगळ्या प्रकारे खऱ्या खोट्या केसेस दाखल केल्या जात आहेत, त्यांना दबावात ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय, तर ते खरं वाक्य होतं. त्यानंतर बोलताना राहुल गांधी असं म्हटले की या देशातले अल्पसंख्याक, या देशातले आदिवासी आणि या देशातले दलित यांच्यावरती वेगवेगळ्या प्रकारे हल्ले केले जात आहेत. आता यात काय खोटं आहे? अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याचं स्टेट डिपार्टमेंट जे आहे त्या स्टेट डिपार्टमेंटतर्फे दरवर्षी या देशातल्या रिलिजियस फ्रीडमवरती,
धार्मिक स्वातंत्र्याबद्दल रिपोर्ट पब्लिश केला जातो आणि भारताच्या बाबतीत त्यांनी अत्यंत चिंताजनक परिस्थिती आहे धार्मिक स्वातंत्र्याची अशी त्यांनी गेली 5 वर्ष दरवर्षी त्यांनी तो रिपोर्ट पब्लिश केलेला आहे। या देशामध्ये किती लिंचिंगच्या घटना घडल्या, या लिंचिंगच्या घटना घडल्यानंतर आरोपींना ज्या वेळेला पकडून जामीन मिळतो, तो जामीन मिळतो त्यावेळेला त्यांचं स्वागत करायला या देशाचे केंद्रीय मंत्री उपस्थित राहतात। त्यातल्या एकाचा जेलमध्ये मृत्यू होतो तेव्हा त्याच्या अंत्यसंस्काराला केंद्रीय मंत्री उपस्थित राहतात। हे माहीत नाही आहे या देशातले जे धर्मसंसद नावाचा प्रकार झाला होता त्या धर्मसंसदेमध्ये कशा पद्धतीने या देशातल्या मुस्लिम समुदायाला नष्ट करून टाका, मारून टाका अशा पद्धतीने बोललं गेलं। मालेगावची टेरर अॅक्युज्ड प्रज्ञा सिंग ठाकूर ही ज्यावेळेला बंगलोरमध्ये भाषण करताना म्हटली की चाकू सुऱ्या घरामधले त्यांना धार लावून ठेवा, वेळ पडली तर तुम्हाला याची गरज पडेल, ही ज्या वेळेला अशा पद्धतीने आरोप केले जातात, अशा पद्धतीने बोलणं सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांतर्फे होतं, तर हे जगाला माहिती आहे, जग बघतं कशा पद्धतीने तुम्ही हे करता येते। या देशामध्ये प्रत्येक जगातल्या देशाची एम्बसी आहे, ती राजदूत दररोज या देशात काय घडतंय याचे अहवाल पाठवत असतात, सायफर ज्याला म्हटलं जातं। ते अहवाल दररोज प्रत्येक राजदूतातर्फे पाठवला जातात। त्यामध्ये या देशातल्या या सगळ्या सामाजिक राजकीय आर्थिक परिस्थितीबद्दलचे रिपोर्ट्स हे जातात परदेशामध्ये, प्रत्येक आपापल्या देशामध्ये पाठवत असतो। त्यामुळे जगाला माहिती आहे की भारतातली परिस्थिती काय आहे। यात राहुल गांधी पहिल्यांदा बोलले अशातला भाग नाही आहे। या भारतातल्या रिलिजियस फ्रीडम बद्दल मी सुद्धा अमेरिकेमध्ये बोललेलो आहे। राहुल गांधी बोलल्यानंतर यांना त्याची बोच लागलेली आहे। नंतर राहुल गांधी असं म्हटले की पेगाससचा वापर या देशातले अनेक विरोधी पक्षाचे नेते, न्यायालयीन व्यवस्थेमधले न्यायाधीश, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश आणि पत्रकार यांचे फोन टॅप केले जात आहेत पेगासस सॉफ्टवेअरच्या मार्फत। आणि काही इंटेलिजन्सच्या ऑफिसर्सनी राहुल गांधींना सांगितलं होतं की तुमच्या फोनमध्ये सुद्धा पेगासस सॉफ्टवेअर आहे आणि तुमचं प्रत्येक संभाषण हे रेकॉर्ड केलं जातं, असं ते त्या भाषणात बोलले। आता याच देशाची काय बदनामी झाली, मुळात पेगाससचा वापर होतोय भारतामध्ये आणि कोणाकोणाच्या फोनमध्ये त्याचा वापर केला जातोय, कोणाकोणाचे फोन हॅक केलेले आहेत, ही संपूर्ण सविस्तर बातमी न्यूयॉर्क टाइम्स आणि वॉशिंग्टन पोस्टनी छापली होती अमेरिकेतल्या। मग देशाची बदनामी होते इतकी जर चिंता होती तर न्यूयॉर्क टाइम्स आणि वॉशिंग्टन पोस्टवरती केस का नाही केली भारताने? याच भाजपनी, याच राजनाथ सिंगांनी, याच अमित शहांनी यांच्यावरती केस का नाही केली न्यूयॉर्क टाइम्सवरती आणि वॉशिंग्टन पोस्टवरती की अशा बातम्या खोट्या देऊन तुम्ही भारताची बदनामी करताय म्हणून? काय आतापर्यंत पेगासस बद्दलचं उत्तर दिलंय सरकारनी? एकही उत्तर लोकसभेमध्ये प्रश्न विचारून सुद्धा पेगाससचा विषय टाळला। पेगासस सरकारने विकत घेतलं की नाही या साध्या प्रश्नाचं उत्तर आजही भारत सरकार द्यायला तयार नाहीये। आणि हे उत्तर न देण्यातून भारताची बदनामी होत नाही। या देशातल्या संसदेच्या कामकाजाचं लाईव्ह टेलिकास्ट होतं आणि ते लाईव्ह टेलिकास्ट जग बघतं, अख्खं प्रत्येक राजदूत पाहत असतो आणि त्याप्रमाणे तो जगाला कळवत असतो आपापल्या देशांना की काय या देशाच्या संसदेत होतंय। याच्यानंतर राहुल गांधी असं म्हटले की सरकारला प्रश्न विचारणाऱ्या प्रत्येकाला धमक्या दिल्या जातात, त्याला त्रास दिला जातो, त्याच्यावर वेगवेगळ्या केसेस, त्याच्यावर रेड करणं हा प्रकार केला जातो। आता लोकशाही प्रक्रियेमध्ये सरकारला प्रश्न विचारणं हे विरोधी पक्षांचं, पत्रकारांचं, सामाजिक कार्यकर्त्यांचं, ऍक्टिव्हिस्टचं काम आणि कर्तव्यच आहे। या गोष्टींबद्दल जर अशा पद्धतीने त्यांना हॅरॅस केली जात असेल, ती 21 वर्षाची बंगलोरची मुलगी जी पर्यावरणामध्ये काम करत होती तिला अटक करून तिहार जेलमध्ये आणून ठेवलं नव्हतं? हे माहित नाहीये? किती विद्यार्थी आंदोलक आजही ओमर खालिद सारखे कार्यकर्ते जे विद्यार्थ्यांचे नेते आहेत हे किती वर्ष झाली तुरुंगामध्ये आहेत आणि त्यांच्यावरच्या केसेस रद्द सुप्रीम म्हणजे न्यायालयांनी त्यांना जामीन मंजूर केल्यानंतर सुद्धा नवनवीन प्रकारे वेगवेगळे गुन्हे दाखल करायचे आणि त्यांना तुरुंगातच ठेवण्याचा प्रकार करायचा। इतक्या घाणेरडे प्रकार हे या देशातलं सरकार करतंय। यात बदनामी काय आहे सरकारची? राहुल गांधींनी काय बदनामी केलेली आहे? यानंतर त्यांनी असं सांगितलं की आम्ही संसदेच्या बाहेर प्रोटेस्ट केला, आंदोलन केलं तर आम्हाला जेलमध्ये टाकलं गेलं। ही खरी गोष्ट आहे की नाहीये? ही खरी गोष्ट आहे आणि ही जगाने बघितलेली आहे। मग यात काय देशाची बदनामी झाली?
या देशावरती एक धर्मांध पद्धतीची आयडिओलॉजी, एक विचारसरणी धर्मांध पद्धतीची ही लादण्याचा प्रयत्न केला जातोय सातत्याने. ही मोहन भागवत आणि लोकसभेतल्या संसदेतल्या खासदारांची वक्तव्य ही जरी पाहिली, जे पी नड्डांपासून मोहन भागवतांपासून ते लोकसभेमधल्या वेगवेगळ्या साक्षी महाराज आणि इतर खासदारांपर्यंत या धर्मसंसदेमधली जी वक्तव्य पाहिली त्याच्यावर काहीही सरकारने कारवाई केलेली नाही. तर याचा सरळ सरळ अर्थ एक धर्मांध विचारसरणी या देशावरती लादण्याचा प्रयत्न केला जातोय हे संपूर्णपणे 100% सत्य आहे. मग आता या परिस्थितीमध्ये असं असताना राहुल गांधींना एका पद्धतीने टार्गेट करायचं हे का होतंय सातत्याने? या 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 संपूर्ण प्रक्रियेमध्ये राहुल गांधींनी माफी मागावी, राहुल गांधींनी माफी मागावी. राहुल गांधींची प्रतिमा या सरकारने लक्षात घेतलं पाहिजे की भारत जोडो आंदोलनानंतर सगळ्या यात्रेनंतर पूर्णपणे देशामध्ये बदललेली आहे. आज देशामध्ये एकही मनुष्य राहुल गांधींना पप्पू म्हणत नाही. ज्याचं डोकं ठिकाणावर आहे असा एकही मनुष्य राहुल गांधींना पप्पू म्हणत नाही. भारत जोडो यात्रेदरम्यान काश्मीर ते कन्याकुमारी फिरत असताना या देशातल्या सर्व सेक्शन्स, कल्चर टू ॲग्रिकल्चर, प्रत्येक सेक्शन मधल्या माणसांबरोबर राहुल गांधींनी भेट घेतलेली आहे, चर्चा केलेली आहे. या प्रत्येक सेक्शन मधल्या, त्यात महिला असतील, शेतकरी असतील, कामगार असतील, विद्यार्थी असतील, उद्योजक असतील, चार्टर्ड अकाउंटंट्स प्रोफेशनल्स असतील, डॉक्टर्स असतील, वकील असतील, पत्रकार असतील, या प्रत्येक सेक्शन बरोबर त्यांनी चर्चा केलेली आहे. खुल्या प्रश्नांना उत्तरं दिलेली आहेत पत्रकार परिषदा घेऊन. त्यामुळे त्या भेटलेल्या आणि संपर्कात आलेल्या सगळ्यांना माहिती आहे की हा पप्पू नाही. राहुल गांधी अत्यंत बुद्धिमान आणि अत्यंत कमिटेड अशा पद्धतीचा या देशातला नेता आहे हे देशभर समजलंय, संपूर्ण उत्तर ते दक्षिण पर्यंत, आणि आता पूर्व ते पश्चिम या त्यांच्या यात्रेमध्ये सुद्धा समजेल. त्यामुळे आता राहुल गांधींची ती प्रतिमा राहिलेली नाही. ही याच्यामधली सर्वात पहिली गोष्ट. आज आपल्याला जर विचार करायचा असेल पण, आणि या यात्रेदरम्यान राहुल गांधींनी पत्रकारांच्या डायव्हर्ट करणाऱ्या प्रश्नांना, डायग्रेस करणाऱ्या प्रश्नांना उत्तर देताना सुद्धा हे सांगितलं की राहुल गांधी तुम्हारे दिमाग में है, मैं तो राहुल गांधी को कब का भूल चुका हूं. आणि याचा अर्थ लक्षात घेणं गरजेचं आहे. ज्यावेळेला राहुल गांधी असं म्हणतात की मैं तो कब का भूल चुका हूं, तर त्यांनी अध्यक्षपद सुद्धा पक्षाचं सोडलं, 2019लाच सोडलं. आता काँग्रेस पक्षाला नवीन अध्यक्ष मिळालेले आहेत. त्यामुळे आता राहुल गांधींवरती काय टीका करणार, किंवा आता मोदी किंवा राहुल गांधी ही तुलनाच उरत नाही. त्यामुळे आता जर करायची असेल तर नरेंद्र मोदी विरुद्ध मल्लिकार्जुन खरगे अशी करायला लागेल, आणि ती तुलना भाजपला नकोय. किंवा अगदी नितीश कुमार आणि नरेंद्र मोदी अशीही तुलना भाजपला नकोय, स्वतः मोदींना नकोय, संघाला नकोय. संघाला सतत मोदी विरुद्ध राहुल गांधी असंच चित्र निर्माण करायचं आहे. याचं कारण असं, याचं कारण राहुल गांधी कुठे कमी आहेत अशातला अजिबात भाग नाही. आता तर ते किती वरचढ आहेत. राहुल गांधींनी लोकसभेमध्ये भाषण करत असताना भारत जोडो यात्रेनंतर जो प्रश्नांचा भडीमार केला, प्रश्नामागून प्रश्न, प्रश्नामागून प्रश्न, प्रश्नामागून प्रश्न, या सगळ्या मोदी अदानी संबंधाबद्दल आणि त्यांच्या क्रोनी कॅपिटलिझम संबंधामध्ये त्यावेळेला राहुल गांधी धडाधड विचारत होते. त्यावेळेला अख्खा भाजप मूग गिळून बसल्यासारखा संसदेत बसला होता. सत्ताधारी पक्ष 300 पेक्षा जास्त खासदार असलेला, त्यांना समजत नव्हतं याला उत्तर काय द्यायचं. आणि नरेंद्र मोदी यावेळेला संसदेत आले तेव्हा त्यांनाही समजत नव्हतं की आपल्यावरती विचारलेल्या प्रश्नांना उत्तर काय द्यायची. त्यामुळे नरेंद्र मोदी पुन्हा तेच स्वातंत्र्य आंदोलन, पंडित जवाहरलाल नेहरू, 1962, आणीबाणी, काँग्रेस याच्यावरती जिलब्या पाडत बसले. पण राहुल गांधींनी विचारलेल्या एकाही प्रश्नाचं उत्तर नरेंद्र मोदींना द्यायचं धाडस झालं नाही. आणि त्यानंतर याच्यापेक्षा म्हणजे भारताच्या लोकशाहीला अत्यंत काळीमा फासला जाईल अशा पद्धतीची एक अत्यंत निंदनीय आणि घटिया प्रकारचं काम या लोकसभेच्या सभापतींनी केलं. आणि ते म्हणजे राहुल गांधींचं मोदींना विचारलेल्या प्रश्नांबद्दलचं संपूर्ण भाषणच लोकसभेच्या कामकाजामधून काढून टाकलं. त्यात एकही असंसदीय शब्द नव्हता. राहुल गांधी अशा कल्चरचाच माणूस नाही की जो असंसदीय शब्द वापरेल. एकही असंसदीय प्रश्न नव्हता. त्यांनी फोटो दाखवले होते, भाषण करून विचारलं होतं, मोदींना प्रश्न विचारलेले होते.
पंतप्रधानांनी याचं उत्तर द्यायला हवं होतं. आणि ते सर्व प्रश्न हे हिंडेनबर्ग या अमेरिकेमधल्या एका संस्थेनी जो रिपोर्ट अदानींच्या बद्दलचा पब्लिश केला, ज्याच्यामुळे अदानींच्या शेअर्सची किंमत जवळजवळ 70% खाली उतरली, कोसळली एका महिन्याभरामध्ये, त्यावरून हे सगळे प्रश्न उपस्थित निर्माण होत होते. आणि मोदी सातत्याने गेली 9 वर्ष अदानीला कसं पाठीशी घालतायत हे जगाने, भारताने बघितलेलं होतं. स्वतःला बरोबर घेऊन वेगवेगळ्या देशांच्या पंतप्रधानांना भेटतायत हे जगाने बघितलेलं होतं. आता या अडाणीचं संरक्षण कसं करणार, कसं करायचं हे समजेना, म्हणून राहुल गांधींचं भाषणच लोकसभेच्या ह्याच्यातून काढून टाकलं. हे काय जगाला माहित नाहीये? याच्या बातम्या छापून नाही आल्या की राहुल गांधींचं भाषण सभागृहाच्या कामकाजामधून काढून टाकलं आणि मोदींनी एकाही प्रश्नाचं उत्तर नाही दिलं, टाळलं उत्तर देणं. आणि त्याच पंडित नेहरू याच जिलब्या पाडत बसले. हे सगळ्या जगाने बघितलंय. याच्यातून नाही का बदनामी झाली? मोदींनी आणि लोकसभेच्या सभापतींनी केलेल्या या कामामधून देशाची बदनामी नाही झाली का? हिंडेनबर्ग रिपोर्टमुळे देशाची बदनामी नाही झाली का? अडाणी बोलले ना, ही देशाची बदनामी आहे, देशावर केलेला हल्ला आहे. मग का हिंडेनबर्ग वरती अजूनपर्यंत केस केली नाही अमेरिकेमध्ये? त्याला अमेरिकेचं ज्युरिस्डिक्शन लागू होतं. मग हिंडेनबर्ग वरती का अजूनपर्यंत हिंमत झाली नाही या गौतम दास अडाणीची? अजूनपर्यंत त्याची हिंमत झाली नाही. आणि मग याच्यावरती काही उत्तर नाही म्हणून कांगावा फक्त करायचा, या सगळ्या प्रश्नांवरून उत्तर डायव्हर्ट करायचं, म्हणून राहुल गांधी हे सेंटर स्टेजवरती ठेवण्याचा प्रयत्न करायचा. आता मल्लिकार्जुन खरगे विरुद्ध मोदी असं का नकोय? याचं कारण मल्लिकार्जुन खरगे त्यांच्या आयुष्यात 11 सलग निवडणुका निवडून येत होते, जिंकून येत होते. ते दलित समाजाचे आहेत, ते आता काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आहेत. एवढ्या 50-60 वर्षाच्या राजकीय कारकिर्दीमध्ये त्यांच्यावरती एकही आरोप नाही, एकही कंट्रोवर्सी नाही, कुठल्याही भ्रष्टाचाराच्या प्रकरणामध्ये लिप्त असण्याची त्यांच्याबद्दलची चर्चा नाही. आणि मग हा दलित मनुष्य जर का मोदी विरुद्ध मल्लिकार्जुन खरगे अशी जर चर्चा व्हायला लागली आणि अशी स्पर्धा व्हायला लागली तर या देशातला अख्खा दलित एकवटेल, दलित पंतप्रधान या देशाचा व्हावा यासाठी पहिल्यांदा. आणि हे भाजपला आणि RSSला नकोय, कारण तिथं यांचं हिंदुत्व धुळीला मिळून जाईल. त्यावेळेला या देशातला संपूर्ण मागासवर्गीय समाज एकत्र येईल मल्लिकार्जुन खरगेंच्या पाठीशी, तर ते व्हायला नकोय. म्हणून मल्लिकार्जुन खरगे विरुद्ध नरेंद्र मोदी अशी चर्चा व्हायला नको. नरेंद्र मोदी विरुद्ध नितीश कुमार अशीही चर्चा यांना व्हायला नकोय. कारण नितीश कुमार हे तसेच मागासवर्गीय समाजाचे नेते, स्वच्छ प्रतिमा, कुठल्याही भ्रष्टाचाराच्या प्रकरणामध्ये नाव नाही, कुठलीही त्यांच्या नावाने कंट्रोवर्सी नाही. आता आणि मंडल आयोग, ओबीसींना न्याय देण्यासाठी म्हणून मंडल आयोगाची अंमलबजावणी करणारा या देशातला एक नेता. आणि आता तर त्यांनी एक नवीन विषय सुरू केलेला आहे जो अत्यंत भाजपच्या आणि RSSच्या अडचणीचा आहे, की या देशामधल्या जनगणना ही जातनिहाय व्हावी. आणि ती जातनिहाय जनगणना जोपर्यंत होत नाही तोपर्यंत त्या जातींचं प्रमाण जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत त्यांच्यासाठीचे बेनिफिट, अफर्मेटिव्ह ॲक्शन्स या तोपर्यंत ठरवता येणार नाहीत. त्यांना लाभ देणाऱ्या, त्यांना संधी देणाऱ्या या योजना ठरवता येणार नाहीत. आणि म्हणून जातनिहाय जनगणना होणं गरजेचं आहे. 1931 साली शेवटची जातनिहाय जनगणना झाली होती आणि आज 2023 साली 90 वर्षानंतर ती जातनिहाय जनगणना होणं अत्यंत गरजेचं आहे. हा नवीन विषय नितीश कुमारांनी समोर आणलेला आहे आणि याला नरेंद्र मोदी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपकडे उत्तर नाही. त्यामुळे हेही नको, कारण नरेंद्र मोदी विरुद्ध नितीश कुमार अशी जर चर्चा व्हायला लागली तर भारतीय जनता पक्ष उत्तर प्रदेश, बिहार, छत्तीसगड, झारखंड या सगळ्या हिंदी भाषिक काऊ बेल्ट म्हणणाऱ्या राज्यांमधून धुव्वा उडवेल. कारण तिथं तो संपूर्ण समाज एकवटेल यांच्या पाठीशी, नितीश कुमार यांचा. आणि हेही व्हायला यांना नकोय. त्यामुळे नितीश कुमार आणि मल्लिकार्जुन खरगे अशी खरं तर चर्चा व्हायला हवी. म्हणजे राहुल गांधी विरुद्ध नरेंद्र मोदी होत होती जोपर्यंत राहुल गांधी काँग्रेसचे अध्यक्ष होते, पण आता राहुल गांधी काँग्रेसचे अध्यक्ष नाहीत. पण म्हणून अशी ही चर्चा होऊ द्यायची नाही, म्हणून सातत्याने राहुल गांधी टार्गेट करत राहायचं. राहुल गांधींनी जर का असं काही केलं असेल लंडनमध्ये समजा, तर लंडनमध्ये भारतीय जनता पक्षाच्या संस्था आहेत ना, तिथं विश्व हिंदू परिषद आहे,
तिथं हिंदू स्वयंसेवक संघटना आहे, अमेरिकेमध्ये हिंदू अमेरिकन फाउंडेशन आहे, त्या संस्था त्या ज्युरिडिक्शन प्रमाणे तिथं राहुल गांधींवर केस का नाही करत? करावी ना हिम्मत असेल तर. पण ती हिम्मत नाही, ते धाडस नाही. कारण 2013ला नरेंद्र मोदी हे नाव प्रोजेक्ट करत असताना एक वेगळी प्रतिमा उभी केली होती, गुजरात मॉडेल, विकासाचं गुजरात मॉडेल. आता काय विकासाचं मॉडेल हे कधीच सांगितलं नाही. म्हणजे नरेंद्र मोदींचे आर्थिक धोरण काय असेल माहित नाही, नरेंद्र मोदींचं परराष्ट्र धोरण काय असेल माहित नाही, नरेंद्र मोदींचं संरक्षणाबद्दलचं धोरण काय असेल माहित नाही, नरेंद्र मोदींचं भारतातल्या शिक्षणाबद्दलचं धोरण काय असेल माहित नाही. यातली एकही गोष्ट न सांगता फक्त गुजरात मॉडेल, गुजरात मॉडेल, गुजरात मॉडेल अशा पद्धतीने बडबड करत राहिले, प्रचार करत गेले. सगळ्या गोदी मीडियानी सुद्धा लॅपडॉग सारखं ते चाटत, पाय चाटत हा अख्खा प्रॉपगंडा त्यांनी लोकांपर्यंत नेण्याचं काम केलं. याच्या पाठीमागे नरेंद्र मोदी एका ओबीसी समाजातून आलेले आहेत. म्हणजे त्यांनी स्वतःच मुख्यमंत्री असताना स्वतःच्या जातीला ह्या ओबीसीच्या लिस्टमध्ये ऍड केलं. म्हणजे ओरिजिनल ओबीसी लिस्टमध्ये त्यांची जात नव्हती, पण नरेंद्र मोदींनी मुख्यमंत्री असताना स्वतःची जात ओबीसी मध्ये टाकली. आणि मग मी मागास आहे, मी गरीब कुटुंबामधला आहे अशी एक इमेज. दुसऱ्या बाजूला अतिशय सोपी सोल्युशन की लाख दिखाएंगे, 56 इंच का सीना आहे आणि गुजरातचं विकासाचं मॉडेल, या सगळ्या गप्पा मारल्या, काळ्या पैशाबद्दलच्या गप्पा मारल्या, अतिशय हीन पातळीवरती जाऊन सगळा निवडणुकीच्या मध्ये प्रचार केला. आणि त्या प्रतिमेवरती नरेंद्र मोदी 2014ला आणि 19ला बालाकोटच्या निमित्ताने ते निवडून आले. आता 2024ला काय सांगणार? आता 2024ला तर परफॉर्मन्स दाखवायला लागेल, आणि परफॉर्मन्स नाहीये. देशाची अर्थव्यवस्था गाळात घातलेली आहे, या देशाची रिझर्व्ह बँक ही कंगाल करून ठेवलेली आहे. अदानीचं संपूर्ण संरक्षण कशा पद्धतीने केलेलं आहे. 609 क्रमांकावरती असलेल्या जगातला श्रीमंतांच्या यादीतला गौतम दास अदानी हा आता नंबर 2 पर्यंत पोहोचला. हा कसा 8-7 वर्षामध्ये इतका होऊ शकला याचं काहीही उत्तर नाहीये. अदानीला दिलेल्या अनेक कॉन्ट्रॅक्ट्स आणि टेंडर्सच्या बद्दलचा प्रश्न निर्माण होईल, यातली एकाही प्रश्नाचं उत्तर नाहीये. आणि मग काहीतरी कांगावा निर्माण करायचा, मग देशाची बदनामी, देशाची बदनामी. यात कंचितही राहुल गांधींनी देशाची बदनामी केलेली नाहीये. देशाची बदनामी जर आज होत असेल तर अडानीच्या संरक्षणासाठी जे काही लफडी केली आणि ती अख्खी लफडी हिंडनबर्ग रिपोर्टमध्ये छापून आली त्यामुळे झालेली आहे. देशाची बदनामी होत असेल तर या नरेंद्र मोदी आणि अमित शहाच्या सरकारने पेगाससचा वापर करून सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशापासून, पत्रकारांपासून ते विरोधी पक्षाच्या नेत्यांपर्यंत कसं पाळत ठेवण्याचा प्रकार केलेला होता, यांचे फोन टॅपिंग करण्याचा प्रकार केलेला होता, यातून देशाची बदनामी होते. नरेंद्र मोदींसारखा माणूस ज्यावेळेला छाती ठोकून सांगतो 80 कोटी लोकांना फुकट आम्ही धान्य देतो, त्यातून देशाची बदनामी होत असते की या माणसांनी देशातल्या 80 कोटी लोकांना भुके कंगाल करून टाकलेलं आहे आणि अर्थव्यवस्थेची वाट लावलेली आहे. यातून देशाची बदनामी होत असते. राहुल गांधींनी लंडनमध्ये कोणतीही देशाची बदनामी केलेली नाही. आणि मग हा कांगावा या देशाचा स्वसंरक्षण मंत्री किंवा भाजपचा स्वसंरक्षण मंत्री राजनाथ सिंग संसदेमध्ये करतो. राहुल गांधींनी माफी मागावी. राहुल गांधींनी जाहीर सभेमधल्या भाषणात सांगितलंय की त्यांचं नाव राहुल गांधी आहे, राहुल सावरकर नाही. ते कधीही माफी मागणार नाहीत, कधीही कदापिही कोणाचीही कधी माफी मागणार नाहीत. आणि माफी मागावं असं त्यांनी एकही वक्तव्य केलेलं नाही, एकही काम त्यांनी केलेलं नाही. आज ईजी न्यूजच्या या एपिसोडमध्ये इतकंच. पण विचार करा आणि 2024 साठी अतिशय साकल्याने विचार करून आपलं मन बनवायला सुरुवात करा.